प्रत्यक्षात ही जी आपण योजना आणली ही त्या महिलेनीच ती रिक्षा चालवावी, कारण ह्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये 2-3 त्या ठिकाणी उद्दिष्ट होते. एक तर महिलांना रोजगार मिळेल, दुसरं शहरी भागातल्या ज्या अशी ठिकाणं आहेत, कॉलेजेस असतील, स्टेशन्स असतील किंवा कंपनीजचे म्हणजे जिथे महिला कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असतात, अशा ठिकाणी जर या पिंक ई रिक्षा आपण उपलब्ध करून दिल्या तर त्यांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना पण जी बसणारी महिला आहे तिलाही त्या ठिकाणी सिक्युअर्ड वाटेल, सुरक्षित वाटेल आणि चालवणारी आहे हिलाही त्या निमित्ताने रोजगार मिळू शकेल. पण एक अट आपण याच्यामध्ये टाकलेली होती की चालवणारी पण महिला असली पाहिजे आणि त्याच्यामुळे अनेकदा या महिला लाभार्थी फॉर्म भरायच्या, पण ज्या वेळेला ही अट त्यांच्यासमोर यायची त्यावेळेला काही त्या ठिकाणी विड्रॉई व्हायच्या. सद्यस्थितीमध्ये 130 पिंक रिक्षा ज्या आहेत या आपण वितरित केलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने त्या सुरू आहेत. शासनाचं अनुदान 20%, कर्ज 70%, लाभार्थीचा हिस्सा 10%. लाभार्थीचा हिस्सा 10% आपल्याला ठेवणं, कारण शेवटी शासनाची योजना आहे, कुठेही ती गृहीत ही धरली जाऊ नये, कारण ज्या वेळेला आपण त्यांना एक उत्पन्नाचं साधन देत असतो त्यावेळेला त्यांची त्याच्यामध्ये 10% का होईना इन्व्हेस्टमेंट असली की तितकी एक जबाबदारी आणि सातत्य हे त्यांच्यामध्ये सुद्धा राहतं, एक सिरियसनेस सुद्धा राहत असतं आणि ह्या दृष्टिकोनातून ती त्या ठिकाणी करण्यात आली. आणि बॅचच्या संदर्भामध्ये ज्याचा आपण उल्लेख केला, RTO सोबत परिवहन विभागासोबत सुद्धा आम्ही किमान 3 ते 4 या संदर्भातल्या बैठका घेतल्या आणि खरं तर याचे नॉर्म्स ताई MMR रिजनसाठी वेगळे आहेत थोडे, आणि कारण ते परिवहन विभागाचेच गृह विभागासोबत संलग्न असणारे याच्यासोबत आहेत आणि इतर म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर यासाठीचे असणारे त्यांचे जे काही नियम निकष आहेत हे त्या ठिकाणी वेगळे आहेत. आम्ही प्रशिक्षणाची जबाबदारी ते पुरवठादार जी कंपनी आहे त्यांनाच टेंडरमध्ये आपण ही नमूद केलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲडिशनल कॉस्ट काही खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून काहीही नव्हता. चार्जिंग स्टेशनसुद्धा पुरवठादार कंपनी आहे यांनी त्या ठिकाणी उभारण्याची तीसुद्धा तयारी त्यांनी दर्शवली आणि लाभार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी कुठलाही शुल्क हा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आकारला नाही. आम्ही अधिकाधिक ही योजना प्रमोट करण्याचा म्हणजे अधिकाधिक ती प्रसिद्ध करण्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न हा केला. ज्या लाभार्थ्यांनी ई पिंक रिक्षा जे 130 लाभार्थी आहेत ज्या आता तिथं त्यांच्याकडून ती रिक्षा घेतली गेली आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत, आमचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा या वर्षीच्या कालावधीमध्ये जरी 10,000 रिक्षांचं जरी ई रिक्षांचं जरी उद्दिष्ट असलं तरीही या आर्थिक वर्षामध्ये कॉन्सन्ट्रेट करून 5,000 महिलांना तरी